नमस्कार. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी त्यांनी सुरू केलेलं आंदोलन, त्यांनी गेली 2.5-3 वर्षापासून सातत्याने मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केले. अनेक वेळा त्यांनी उपोषण केलं आणि त्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना तसं आश्वासनही दिलं, 10% आरक्षण मराठा समाजासाठी दिलं. परंतु मनोज जरांगे पाटील यांची मागणी अशी आहे की आम्हाला मराठा समाज म्हणून आरक्षण नको, आम्हाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्या, जेणेकरून ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल. आणि त्यासाठीच त्यांनी पुन्हा एकदा मुंबई गाठली. आझाद मैदानावर त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. आणि या उपोषणादरम्यान किंवा त्यापूर्वीही जे काही त्यांनी आंदोलनं केली, उपोषणं केली, त्या दरम्यान त्यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य ऐकून माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठी माणसाला असं वाटतं की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या नेत्याला, ते मुख्यमंत्री असोत किंवा कोणताही नेता असो किंवा कोणताही साधा व्यक्ती असो, त्या व्यक्तीबद्दल बोलताना त्यांनी एकेरीत बोलू नये, ही माझी संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला, तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या. मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल, त्याचा फटका जो आहे आरक्षण. मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला. पण ह्यो विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात का म्हणाला? आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात का म्हणाला? तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवडी, तू 50 बाऱ्या नाशिकला कमून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसनं. त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाळलं त्यांनीच, तरी तू त्याच्याच दुरण वडितो. तो पोरग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो. असलंय ते. कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा, आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांच्या चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं, तर तू नीट राह. तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलिट्या रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती आहे. मराठीच्या शा खाऊ नको, इथून पुढं बोलू नको. चंद्रकांत पाटलाला म्हणा